नमस्कार महाराष्ट्र, मी माधवी देसाई. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे. कर्नाटकात अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला मंजुरी मिळालेली आहे. कर्नाटक मंत्रिमंडळाचा हा ऐतिहासिक निर्णय आता समोर येत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय झालाय. अनुसूचित जातीसाठी असलेल्या एकूण 15% आरक्षणाची विभागणी 3 मुख्य श्रेणींमध्ये करण्यात आली आहे. तर कर्नाटक सरकारनं हा ऐतिहासिक असा निर्णय घेतलेला आहे. कर्नाटकात अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळालेली आहे. कर्नाटक मंत्रिमंडळाचा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. आता याचे कसे पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं असेल. तितकंच महत्वाचं हे पण आहे की महाराष्ट्रातही हे लागू होऊ शकतं का. आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत. सोमेश, कर्नाटक सरकारच्या वतीनं नेमका हा निर्णय काय घेण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रात देखील ही मागणी होतीये, त्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकार देखील आगामी काळात असा निर्णय घेऊ शकतं का? निश्चितच माधवी, कर्नाटकमध्ये एकूण जे 15% आरक्षण आहे शेड्यूल कास्ट अनुसूचित जातीचं, ते 3 श्रेणींमध्ये विभागण्याचा निर्णय हा कर्नाटक सरकारने घेतलेला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वातील सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की ज्यामध्ये 15% आरक्षणाचं 3 कॅटेगरीज उपकॅटेगरीजमध्ये वर्गीकरण केलं गेलेलं आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही अनेक वर्षांपासून मागणी होते की शेड्यूल कास्ट अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं अबकड म्हणजेच अशा प्रकारचं उपवर्गीकरण करण्यात यावं. सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्यामध्ये पंजाब सरकारने पुढाकार घेतला होता. पंजाबमध्ये अशा स्वरूपाचं उपवर्गीकरण झालं. पंजाबमध्ये करण्यात आलेल्या उपवर्गीकरणाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं की शेड्यूल कास्ट अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण केलं जाऊ शकतं आणि ते सोयीप्रमाणे राज्य सरकारांनी करावं. त्या दरम्यानच तेव्हाच जेव्हा सुप्रीम कोर्टात हा निर्णय झाला तेव्हाच म्हटलं होतं की शेड्यूल कास्टमध्ये क्रिमिलेअरही आणला गेला पाहिजे. आणि आता जर आपण पाहिलं तर अनुसूचित जातींच्या बाबतीमध्ये कर्नाटक सरकारने उपवर्गीकरणाचा निर्णय घेतलेला आहे आणि हा सर्वानुमते निर्णय कॅबिनेटमध्ये त्यांनी घेतलेला आहे की अनुसूचित जातीला असलेल्या एकूण 15% आरक्षणाचं 3 कॅटेगरीज वर्गीकरण केलं जाईल आणि याच्यामध्ये पहिला कॅटेगरीला मादिगा आणि संबंधित जाती याच्यामध्ये 5.25%, त्यानंतर होलेया आणि संबंधित जातींना 5.25% आणि तिसऱ्या कॅटेगरीमध्ये भोवी, लमाणी, गौरमा, कोराचा आणि 59 भटक्या जमातींना 4.5% असं हे एकूण 15%चं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. सोमेन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.